थालीपीठासाठी इथे मी पीठ घेतलेली आहेत. इथे घेतलेली आहे ज्वारीचं पीठ 2 वाट्या, इथे 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी नाचणीचं पीठ. सर्व पीठ आपण एकत्र मिक्स करून घेऊया. नेहमीच्या थालीपीठापेक्षा वेगळं काहीतरी करणार आहे. इथे मी सोयाबीन आहे ना आपले, ते भिजवून त्याचा मी क्रश घेतलेला आहे. हे बघा, असे मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे, ते टाकते ह्याच्यात. असा मस्त सुपर हेल्दी आपला असा थालीपीठ होणार आहे. इथे मी ठेचा बनवलेला आहे. ठेचा म्हणजे काय, आलं, लसूण, मिरची आणि धणे हे पूर्ण मी घालणार आहे ह्याच्यात. हळद, हिंग, थोडासा ओवा, भरपूर असे तीळ, चवीप्रमाणे मीठ, 2 मोठे चिरलेले असे मस्त असे बारीक बारीक असा कांदा, भरपूर अशी मस्त अशी देठासहित हे बघा कोथिंबीर. थालीपीठाला कोथिंबीर भरपूर टाकायची, खूप चविष्ट होतात थालीपीठ. हे हलकं हलकं आपल्याला असं मिक्स करत जायचंय. आता मी अजून पाणी टाकलेलं नाहीये ह्याच्यात, बघताय तुम्ही, पण आता आपलं पीठ अजून सुकं आहे. तर आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचंय आणि पिठाचा गोळा चांगला तयार करायचा आहे. इथे आपलं पीठ व्यवस्थित थालीपीठाचं मळून झालेलं आहे. इथे आता मी असा एक गोळा घेतलेला आहे. मस्त असे थापायचे जातात आपण. जेवढं तुम्ही बारीक पातळ करू शकाल तेवढं पातळ करायचे, जेणेकरून मस्त आपले असे क्रिस्पी होतील थालीपीठ. साईडला आपण पॅन तापत ठेवलेला आहे. आता ह्याला आपण असे होल्स करूया. आता आपण हे तव्यावरती टाकलेलं आहे थालीपीठ. आपण जरा पलटून बघूया. मस्त खमंग झाले पाहिजे. हे बघा काय मस्त रंग आलाय आपल्या थालीपीठाला. तर इथे आपलं थालीपीठ असं खमंग असं थालीपीठ असं तयार आहे मस्त पैकी. हे मी एन्जॉय करणार आहे मस्त घरच्या बनवलेल्या दह्याबरोबर. तुम्हाला कशी रेसिपी वाटली आणि जो मी ह्यात ट्विस्ट केला आहे ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग बाय. थालीपीठासाठी इथे मी पीठ घेतलेली आहेत. इथे घेतलेली आहे ज्वारीचं पीठ 2 वाट्या, इथे 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी नाचणीचं पीठ. सर्व पीठ आपण एकत्र मिक्स करून घेऊया. नेहमीच्या थालीपीठापेक्षा वेगळं काहीतरी करणार आहे. इथे मी सोयाबीन आहे ना आपले, ते भिजवून त्याचा मी क्रश घेतलेला आहे. हे बघा, असे मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे, ते टाकते ह्याच्यात. असा मस्त सुपर हेल्दी आपला असा थालीपीठ होणार आहे. इथे मी ठेचा बनवलेला आहे. ठेचा म्हणजे काय, आलं, लसूण, मिरची आणि धणे हे पूर्ण मी घालणार आहे ह्याच्यात. हळद, हिंग, थोडासा ओवा, भरपूर असे तीळ, चवीप्रमाणे मीठ, 2 मोठे चिरलेले असे मस्त असे बारीक बारीक असा कांदा,